नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आजचं टायटल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजची आपली रेसिपी आहे वांग फ्राय। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथे एक मोठं वांग घेतलेलं आहे। या वांग्याचं मी देठ कापून घेतलेला आहे। आता मी याचे पातळ असे काप करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे पातळ किंवा जाडे असे काप करून घेऊ शकता। अशा हे आपल्या वांग्याचे पातळ असे काप करून झालेले आहेत। आता हे सर्व वांग्याचे काप मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता यात मी 1 चमचा घरगुती मसाला घालून घेते, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने जिरे पूड, चवीनुसार मीठ। आता हे सर्व मसाले आपल्याला प्रत्येक वांग्याच्या कापाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक कापाला व्यवस्थित असा मीठ मसाला लावून झालेला आहे। आता हे लगेचच आपल्याला तळून घ्यायचं आहे। यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे। आता यावर मी अर्धी पळी इतकं तेल घालून घेते। आता यावर सगळे वांग्यांचे काप एक एक करून आपल्याला तळून घ्यायचे आहेत। इथे आपली एक बाजू व्यवस्थित अशी तळून झालेली आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। असेच मी सगळे वांग्यांचे काप व्यवस्थित असे तळून घेते। तुम्ही इथे पाहू शकता आपले सर्व वांग्यांची काप व्यवस्थित अशी तळून झालेली आहेत। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। माझा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।